उपमुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी ते घेणार आहेत अशी माहिती मिळते। ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा हा पहिला दिल्ली दौरा आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर या बैठकीमध्ये या भेटी दरम्यान चर्चा होते का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेनेच्या वाट्याला 2 केंद्रीय मंत्रिपद येणार अशी सुद्धा चर्चा रंगलेली होती आणि त्यामुळे हा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आपण आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, पुन्हा एकदा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन तुमच्याकडे आलेली आहे। दिल्लीचा दौरा एकनाथ शिंदे यांचा आहे। ऑपरेशन टायगर नंतरचा हा दिल्ली दौरा आहे आणि असं म्हटलं जातं की 6 खासदार एकनाथ शिंदेंकडे आल्यामुळे त्यापैकी एकाला एक मंत्रिपद मिळणार आहे आणि त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा जोरदार सुरू आहे। काय तुमच्याकडे या संदर्भातली अधिकची माहिती आहे? निश्चितपणे श्वेता, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जायला रवाना होत आहेत। खरं तर एकनाथ शिंदे आणि दिल्ली दौरा त्यातल्या त्यात भाजप नेत्यांच्या गाठीभेटी हे समीकरण मागच्या 4 वर्षात अधिक घट्टपणे समोर आलेलं आहे। ज्या पद्धतीचा उल्लेख तुम्ही केलात की ऑपरेशन टायगर खासदारांच्या संदर्भात राबवलं गेलं, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्या विस्तारामध्ये शिवसेनेला मिळणाऱ्या 2 मंत्रिपदांची सातत्यानं होणारी चर्चा, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या सगळ्या दौऱ्याच्या दरम्यान होऊ शकतो। त्यासोबतच सातत्याने या गोष्टीची देखील चर्चा होते की जेव्हा जेव्हा शिंदे दिल्लीला जातात तेव्हा त्यांच्या पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली जी काही सुनावणी आहे किंवा त्या संदर्भातला जो न्यायालयीन लढा आहे त्या संदर्भात सुद्धा ते अनेक कायदेतज्ञांशी, वकिलांशी चर्चा करतात। भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतात। आता आजच्या या दौऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन असतील, या सगळ्यांच्या ते गाठीभेटी घेतात का? आणि ज्या काही गाठीभेटी होतील, विशेषतः अमित शहांसोबत त्यांची बैठक ही सातत्यानं चर्चेचा विषय ठरते। त्यामुळे जर पुन्हा एकदा अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली तर या बैठकीच्या दरम्यान कुठल्या विषयांवर चर्चा होते? राज्यामध्ये सातत्यानं राजकीय घडामोडी या वेगानं बदलत आहेत, सातत्यानं समीकरणं सुद्धा बदलत आहेत आणि काही चर्चासुद्धा राज्यामध्ये राजकीय वर्तुळात सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला देखील मिळतात। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा हा आजचा पुन्हा एकदा दिल्ली दौरा हा संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगानं महत्त्वाचा मानला जातोय। केंद्रातला विस्तार जो खरं तर अनेक दिवसांपासून प्रतीक्षित आहे। खरं तर बंगाल निवडणुकीनंतर हा विस्तार होईल अशी अपेक्षा होती, परंतु अद्यापही तो झालेला नाही। त्यामुळे आता तरी हा विस्तार होणार का? आणि 20 जुलैपूर्वी 20 जुलैला जे पावसाळी अधिवेशन खरं तर संसदेचं भरणार आहे त्यापूर्वी हा विस्तार होऊन शिवसेनेला पुन्हा 2 मंत्रिपद मिळतील। अगदी, त्यामुळे या भेटीगाठी दरम्यान काय नेमकी चर्चा होते आणि शिवसेनेच्या पदरात नेमकं काय पडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।